महाराष्ट्रातील माळशेज घाटमध्ये स्थित आहे महाराष्ट्राचा सर्वात मोठा 1200 फूट उंचीवरून कोसळणारा रौद्ररूपी काडू वॉटरफॉल। आणि तिथूनच आज आपण महाराष्ट्राचा सर्वात मोठा झिपलाईनचा चित्तथरारक अनुभव घेणार होतो। इथं हालनेवाली जागा आहे। सकाळच्या नाश्त्यासोबतच ट्रेकची सुरुवात होते खिरेश्वर गावामधून। परंतु हाईटपासून घाबरणारा मी महाराष्ट्रातील सर्वात मोठी झिपलाईन क्रॉसिंग एका सिंगल रोपद्वारे कशी करणार हाच विचार कंटिन्यूअस डोक्यामध्ये करत होतो। तर नमस्कार मित्रमंडळी, आत्ताच आपण आलो आहो खिरेश्वर गावामध्ये आणि इथून आपला आजच्या ट्रेकची म्हणजे आपल्या राईडची सुरुवात करत आहोत। तर आपण टोटल आज आहोत झिपलाईनसाठी 6 ते 7 लोक, म्हणजे आपण आज एक ॲडव्हेंचर करण्यासाठी चाललो आहोत। काडू वॉटरफॉल जो आहे, जो आपला माळशेज घाटातला सगळ्यात मोठा वॉटरफॉल आहे, ठीक आहे। तर त्या वॉटरफॉलच्या वरून आपण आज झिपलाईन क्रॉसिंग करणार आहोत, म्हणजे व्हॅली क्रॉसिंग करणार आहोत। तर बहुत तगडावाला मजा येणार आज। तर त्या जागेवर जाऊ आणि पाहू कसं होणार आहे ॲडव्हेंचर। तर मी तर बहुत जास्त एक्सायटेड आहो, पण हाईट बहुत जास्त आहे त्या जागेची, तर त्याच्यामुळे आता माहीत नाही कसं होणार आहे, कारण आपल्याला आहे हायटोफोबिया, ठीक आहे। तर आता पाहू यार कसं होणार आहे। आपल्या लेफ्ट साईडमध्ये आहे मित्रांनो पिंपळजोगाई डॅम। तर या जागेवर मित्रांनो चेक करा कसा बेकारवाला एक छोटासा रोड आहे, म्हणजे बेकार तर नाही म्हणता येईल, एकदम सुंदरसा असा हा रोड आहे। पहा मित्रांनो, आपण चाललो काडू वॉटरफॉल जिथून पडतो ना वरून, त्या जागेवर चाललो, ठीक आहे। त्या जागेवर आपला इव्हेंट आहे, त्या जागेवर आपल्याला ॲडव्हेंचरसवाली ॲक्टिव्हिटी करायची आहे आज। तर जर समजा इथं या जागेवर तुम्हाला यायचं असेल ना, तर मागे एक जे आता मंदिर गेलं, त्या मंदिरच्या इथं तुम्ही बाईक किंवा तुमची 4 व्हीलर पार्क करून मग आपण इथपर्यंत येऊ शकतो, ठीक आहे। जर 4 व्हीलर असेल तर तुम्हाला पायी यावं लागेल या जागेपर्यंत, आणि जर बाईक असेल तर बघा मी ज्या रोडनं चाललो त्या रोडनं तुम्ही पण येऊ शकता। तर बहुत मस्तवाला रोड आहे आणि फुली ॲडव्हेंचरस रोड आहे, तर मजा येत आहे यार। आणि ॲडव्हेंचर बाईक आहे तर अजूनच जास्त मजा येत आहे। तर या जागेवर मित्रांनो रोड कसा आहे चेक करा। अरे बापरे मेरे, अरे बापरे गा, कुठं चाललो भाडभीड पडायचंच काम आहे। एकदम क्रेझी आहे मित्रांनो ही वाली जागा, आणि एकदम खतरनाक तर आहेच, पण मजा बी आली, कारण की आपण घेऊन आलो ॲडव्हेंचर बाईक, म्हणजेच की आपली हिमाली। खिरेश्वर गावापासून पूर्ण 3 किलोमीटरची बाईक राईड करून आपण पोहोचतो काडू वॉटरफॉलच्या पार्किंगमध्ये। तर या जागेवर मित्रांनो आपण केली आहे बाईक पार्क, आणि आता चाललो त्या जागेवर म्हणजे जिथं काडू धबधबा पडतो खाली, ठीक आहे। तो ऑलमोस्ट 1200 फुटाची दरी आहे। तर आता त्या जागेवर जाऊन किती दांदरणार आहे माहीत नाही। तर इथं या जागेवर मित्रांनो चालू आहे आता सेटअप, म्हणजे झिपलाईन जे लागणार आहे त्या एका छोटंसं एक झाड दिसत आहे, तर छोट्याशा झाडापासून तर इथपर्यंत। तर इथं आता सेटअप बांधणं चालू आहे, बाजूला चालू आहे काडू वॉटरफॉल। तर त्या जागेवर जाऊ, आणि जर डुबकी मारता आली तर डुबकी मारू, कारण की आजही आपण काही आंघोळ करून आलो नाही। चला आंघोळ करू। त्या काडू वॉटरफॉल जिथून पडत आहे त्या जागेवर आता आपण पोहोचलो आहोत। तिथं कोपऱ्यावर जाऊ का नाही जाऊ हाच विचार करत आहोत, कारण की 1200 फूट आहे तिथून, ठीक आहे। तर चला तरी एकदा जाऊन पाहू। आईच्या गावात हो आपला भाऊ बोलत आहे वरून, पण ते कॉर्नरवर जाऊ नको जास्त, मी तर तसाही जात नाही कारण की माझी बहुत जास्त फाटते पहिलं। तर चला मग मित्रांनो आता सेटअप लागण्याचा आपण वाट पाहू, जेव्हा सेटअप लागेल तर आपल्याला त्या जागेवरून इथपर्यंत
पूर्ण झिपलाईन क्रॉसिंग करायची आहे, म्हणजे व्हॅली क्रॉसिंग करायची आहे. तर तिथला आता चित्त थरारकवाला अनुभव घेऊ आज आपण. आता तर या जागेवर मित्रांनो आपला सेटअप लागासाठी अजून बहुत जास्त टाईम आहे. तर तेव्हापर्यंत आपण नदी एन्जॉय करू. आणि किती मस्त निळं आणि स्वच्छ असं पाणी आहे या जागेवरचं. तर त्या नदीतून आपण थोडंसं अजून समोर आलो इकडं, म्हणजे वरच्या साईडमध्ये चाललो. आणि आता मस्त ताण लागत आहे. त्या पाण्याचा आवाज ऐकून आहे ना एकदम असं प्रेम होत आहे, प्रेम, निसर्गाशी प्रेम. बहुत मस्त वाला टेस्टी पाणी आहे मित्रांनो या जागेवर. त्या जागेवर सगळे लोक आहे ना, मी इकडे या साईड मध्ये एकटाच आलो. सगळे लोक पाहत असेल मी कुठं गेलो म्हणून. चला आता त्या जागेवर जाऊ आणि सेटअपचा काय हाल आतापर्यंत पाहू आपण. अगं आलो ग. वाढत्या उन्हासोबतच झिपलाईनचा सेटअप पटकन बांधण्याची घाई सर्वांना होऊ लागली. परंतु 1 मिनिटाच्या झिपलाईनसाठी सर्वांना 2 दिवस लागणार अशी अपेक्षा कोणी केलीच नव्हती. या जागेवर मित्रांनो आपला झालाय सेटअप रेडी, म्हणजे बस अजून अर्धा बाकी आहे. आणि आपले विथ 4 अदर्स हॅव्हिंग फन विथ 4 अदर्स. आणि भाऊ बी आज आपल्या सोबत आहे, म्हणजे मी त्याला घेऊन आलो सोबत. मला पेट्रोल टाकला तर 10 वेळा सांगत आहे. व्हिडिओ मध्ये 10 वेळा सांगत आहे मी भाऊला घेऊन आलो. रोज मी पेट्रोल टाकतो तेव्हा काय नाही, आज मीने टाकला ना. तर या जागेवर मित्रांनो आपण झाल्यावर रेडी. इथून आपण हेल्मेट लावलाय, हेल्मेट लावला. त्याच्यानंतर आपला हार्नेस लावला. आता आपल्याला 1 किलोमीटरचा ट्रेक करून जायचं आहे त्या साईडमध्ये, पूर्ण त्या दरीच्या वरून, म्हणजे कडावरून एकदम. या जागेवर मित्रांनो जंगल चेक करा किती घनदाट आहे ना. पूर्ण आपण झोपून बसून चाललो मगांपासून. आय चल. आणि आपल्या लेफ्ट साइड मध्ये अख्खी दरी. बापरे, पाहूनच आता आपली दांदरणार आहे बहुतच. इकडं कुठं चालला. या साईडून चेक करा अख्खी डीप वाली दरी, 1200 फूट. सामोरच या 1 किलोमीटर ट्रेकिंगचा सर्वात डिफिकल्ट पॅच येणार होता, जिथून मला वर खिचून नेण्यासाठी आपल्या मोठ्या भावाला खाली यावे लागले. तर आपले मित्रांनो बहुत जास्त फाटते, कारण की आपण त्या जागेवर येऊन पोहोचलो आता जिथं या साईडमध्ये दरी आहे आणि या साईडमध्ये दरी आहे. तर इथं सेफ्टी पहा कशी चालू आहे आपली. भाऊ नेता आपल्याला खिचून. चल भाऊ, काय गलती झाली असेल तर माफ कर मला. लेफ्ट साईडला मार नको जाऊ का, पकड ना का पकड. मित्रांनो या जागेवर पहा काढू वॉटरफॉल दिसत आहे ना, डीपवाली दरी दिसत आहे. भाऊ तुम्ही जा, मी बसून राहतो. असं नाही या साईडला पाय, असं नाही हो. चल मी समोर नाही चाललो ना, मी तुला धरून राहतो मागून कसा हो धरू कसा, मला हात धरशील ना. बापरे हो भाऊ, इथं हालनेवाली जागा आहे. राईट साइड मध्ये तर पाय खाली, पाय ना सीधा चाल पटकन, थांबू नको. मावळत्या सूर्यासोबतच आपला सेटअप रेडी झाला होता आणि इथे ग्रुपचा पहिला कॅन्डिडेट व्हॅली क्रॉसिंगसाठी रेडी होता. हरे राम 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 हरे हरे. आराम से नारळ भाई, तू गाणं बंद कर. नारळही पडून चालला. मंगलमूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. हर हर महादेव, हर हर महादेव. फक्त रोपवर पडू नका.
आता झाला आहे अंधार आणि 2 लोक सोडले आपण फक्त आत्ता या सेटअपमधून. आता अंधार झाल्यामुळं आता आपण काही शूट नाही करणार आहोत किंवा मग आता आपण झिप लाईन नाही करणार आहोत. तर आपण उद्या सकाळी येऊ 7-7:30 वाजता आणि तेव्हा या जागेवरचा फुल असा खतरनाकवाला ॲडव्हेंचर आपण करू. आता त्याच जागेवरून रिटर्न जायचं आहे जिथून बहुत तगडावाला भीती वाटत होती मग अशी. एकदम वरच्या टोकावरून आपण काल सोडलो होतो. आपल्याला झिप लाईन करण्यासाठी भेटली नाही काल, कारण की ऑलमोस्ट अंधार झाला होता आणि काही शूट झालं नसतं. ठीक आहे, तर मग आता पाऊन फाटत आहे आपली यार, आता कसं करू बा म्हणून. काल मोठ्या हिमतीनं आपण गेलो तर तिथपर्यंत. आता अजून एकदा जाऊ आणि आज चेक करू का कसं वाटणार आहे तिथं जाऊन. आता जे रोप लावली आहे नाही तर रोप झाली आहे थोडीशी ढिली. आता वर परत सेटअप लावणं चालू आहे, म्हणजे ते रोप परत टाईट करत आहेत आणि आता माहीत नाही बघू किती टाईम लागणार आहे. तर या जागेवर येऊन पोचलो मित्रांनो आपण. आता इथे मस्तवाला दगड आहे, दगडावर मस्त असं खुर्चीला टेकण्यासारखंही आहे. आपल्या मागे कुत्रा दिसत आहे, कुत्रा आहे ना. आपणही बसलो भाऊ आणि या साईडला बाय कॅमोफ्लॅश होऊन बसला आहे, म्हणजे काळावाला कुत्रा. हल्ला नसताना तर समजूनही आलं नसतं की इथं काही आहे म्हणून कुत्रा बित्रा. शिवराय, आज या ठिकाणी आपण काळू वॉटरफॉल या ठिकाणी महाराष्ट्रातली सर्वात लांब आणि सर्वात उंच झिपलाईन पहिल्यांदा या ठिकाणी लावलेली आहे. ही झिपलाईन सर्व ॲडव्हेंचर प्रेमींसाठी किंवा जे ॲडव्हेंचर लवर्स आहेत त्यांच्यासाठी सह्यागिरी टीमने सर्वात पहिल्यांदा एक्सप्लोर करून ही झिपलाईन ओपन केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी. तर या जागेवर आपला मित्र झालाय रेडी. आता तो घाबरत आहे थोडा आणि त्याला पाहून मी घाबरत आहो मेन. कसं वाटतंय मित्रा तुला? पहिल्यांदाच एक्सपिरियन्स आहे, आता बघू कसं वाटतंय. थोडी भीती वाटत आहे? हो, भीती खूप वाटते. माझ्या करोडोच्या रुपयाच्या प्रॉपर्टीचा वारिसदार, हिस्सेदार. तो क्या फीलिंग है आपका अभी? कैसा फील हो रहा है? टाइट बांधना. गुजराती में बोल, गुजरात से आइए बोल. टाइट बांधવાનું છે અને બધાય પકડીને રાખવાનું છે. ओके, और यहाँ पे आके कैसा लग रहा है अभी? फटी गई. મજા આવે છે, બહુ મજા આવે છે. शिकाय ना मराठी. मराठी मध्ये बोल. छान वाटतं. नाही इतकी मराठी बोले तो मी तुमची वाट लगावून टाकले. कसं वाटतंय? मी तुझं घेऊन टाकले. कसं वाटतंय तिकडे जाणार आहे ते? काय नाही, भीती वाटते. नाही आता येत ना. बोल ना, भीती वाटते. भीती वाटते, भीती वाटते, भीती वाटते. तर या जागेवर मित्रांनो बस आता आपण निघासाठी एकदम तयार झालो. आता माझी इथूनच झाली आहे तगडीवाली धांदरणं चालू. डायरेक्ट लटकाच आहे का? ए भाई मी वापस येत आहो. नाही वापस नाही. अरे नाही, तू जा ना, मागे चालत राहा फक्त तिथपर्यंत जा तू, तिथपर्यंत. हा असं बढिया म्हणत राहा. इथं आपण मित्रांनो हवेत अटकलो आहो. आता आपण आलो मित्रांनो सह्याद्री मधल्या सगळ्यात मोठ्या वॉटरफॉलच्या झिपलाईन करण्यासाठी. माझी फाटली आहे. मरते खाली नाही पण खाली नाही. थांबा नको. मेरे बापरे. जाऊ दे थांबू नको. मरते ग. बापरे 1200 फूट खोल आहे मित्रांनो या जागेवर. 1200 फूट. गळा सुकला. जाऊ दे का सरळ.
खाली तर बिलकुल पाहतच नाही काही हो, खाली बिलकुल पाहत ना, डायरेक्ट 1200 फूट डीप खाली दिसत आहे इथून. जाऊ द्या जाऊ द्या. अरे रे रे, पुरे अंग पाय माझे थरथर 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 थरथर. या जागेवर खाली पहा काळू वॉटरफॉल. मेरे बापरे, बापरे. हाताने खिचू हे वाली. इथं हाताने खिचायचं आहे मित्रांनो. ऑलमोस्ट आपण मरण्यावर आलो आहो. मित्रांनो क्रेझी वाला मोमेंट होता मित्रांनो या जागेवर. हार्टबीट पूर्ण ना माझी म्हणजे पूर्ण माझा दिल आला होता इथं नड्ड्यावरी. मरतो का का असंच चालू होतं. तर या जागेवर मित्रांनो झालं आहे आपलं सगळं काही. इथून ते भिले उले काढले पूर्ण. आणि लाईफमध्ये फर्स्ट टाईम आपण आज 800 ते 850 फुटाची झिप लाईन क्रॉसिंग केली आहे. म्हणजे सह्याद्रीतली सगळ्यात मोठी झिप लाईन क्रॉसिंग ही आहे, म्हणजेच की काळू वॉटरफॉलची. सो चला मग मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि होऊ शकेल तेवढा जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करण्याचा प्रयत्न करा. सो तेव्हापर्यंत टाटा, बाय बाय.